आपल्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूया मस्त झणझणीत दम अंडा बिर्याणी। त्याच्यासाठी 5 उभे कांदे कापून घेऊन ते तेलात फ्राय करायला ठेवू। साईडला आपण पाणी उकळायला ठेवले। त्यात 10 मिनिट आधी भिजवलेले तांदूळ टाकून 1 मोठी वेलची, तेजपत्ता आणि मीठ टाकून शिजवायला ठेवू। आपला कांदा छान गोल्डन फ्राय झालाय, तो आपण काढून ठेवू। आले लसूणची पेस्ट करून ठेवू। मी 6 अंडे घेतली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। कांदा काढून घेतलेल्याच कढईत तेल टाकू। त्यात हळद, लाल तिखट, अंडी आणि मीठ टाकून हलवूया। मी थोडी मिरची पावडर अजून टाकते, तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता। आपला भात कच्चा पक्का शिजलेला आहे। भातातले पाणी काढून घेऊ। आता मसाला बनवण्यासाठी मी कढईत तेल टाकून तेजपत्ता, काली मिरी, दालचिनी, 2 ते 3 लवंगा, 2 मोठी विलायची, हिंग, आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकून हलवून घेऊ। त्यात फ्राय केलेला कांदा, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे दही आणि 1 चमचा धने पावडर टाकून फुल फ्लेमवर मिक्स करून, म्हणजे जेणेकरून दही फाटणार नाही। आता लेअरिंगसाठी थोडा मसाला साईडला काढून 1 लेयर भाताची, 1 लेयर मसाल्याची, असे करून आपण 2 थर बनवूया। मी येथे वरून केसरचे पाणी टाकते, ऑप्शनल आहे, नसेल तर नाही टाकले तरी चालेल। 5 मिनिट स्लो फ्लेमवर झाकून ठेवू। पाहू शकता किती छान आणि झणझणीत अशी आपली अंडा दम बिर्याणी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बिर्याणी बनवायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।